मस्त वाटली आज. ऍक्च्युली आम्ही तसं हॉस्पिटलच्या कामानिमित्त आलो होतो, तर आम्ही हॉट जेवणाच्या याच्यातच होतो. तर आम्हाला कळलं की मामांची आपलंच आहे म्हणून आम्ही आलो. तर आम्हाला खूप बेस्ट म्हणजे भरपूर फिरलो आम्ही, भरपूर साऱ्या ठिकाणी फिरून आलो. पण ही टेस्ट नाही भेटली कुठे. टेस्ट होती म्हणजे पाहुणचार मध्ये म्हणजे आमचा पाहुणचार आवडला ना? आवडला तुमचा पाहुणचार शंभर. हाय, माझं नाव छाया. मी प्रॉपर माझं लोणी हे माहेर आहे आणि होय हे हॉटेल माझ्या बहिणीचंच आहे. आज खास तिच्या आग्रह खातर मी इथे आले. इथली म्हणजे मला फूडची क्वालिटी इतकी आवडली. म्हणजे फिश असेल, अंडा फ्राय असेल, सूप असेल, मटनची भाजी असेल, भाकरी सुद्धा एवढ खूप सुंदर होती. आणि मी म्हणजे मनमुराद आनंद घेतला. मी कोपरगाव ते लोणीपर्यंत म्हणजे खूप काही हॉटेलची टेस्ट घेतली, पण आजच्या ही हॉटेलची चव अप्रतिम होती. नक्कीच आता छायाने सांगितल्याप्रमाणे आपल्या हॉटेल पाहुणचारचा खरोखर पाहुणचार चांगला वाटला. कारण आम्हाला नॉनव्हेजचे थोडेसे शौकीन म्हणण्यास हरकत नाही. मटण हा विषय आज आवडता आहे लहानपणापासून. आणि लोणी परिसरात या पवारा परिसरामध्ये मी प्रॉपर कोपरगावचा असल्या कारणाने माझी सासूरवाडी असल्या कारणाने ते येणं जाणं आहे. आम्ही दरवेळेस बाहेरच्या हॉटेलला जेवायला जायचं, पण आज माझे चालक अशोक कोरडे यांनी सांगितलं की इथं नवीन नवीन हॉटेल झालं, इथं आपण जेवायला जाऊ. तर अगदी बाजरीच्या भाकरीपासून तर मटणापर्यंत अंडा फ्राय असेल, फिश फ्राय असेल, तुमचं बोंबील फ्राय असेल, सर्वांची चव अगदी अप्रतिम होती. खरोखर पाहुणचार हॉटेलच्या नावाप्रमाणेच अगदी जसं आपण पाहुण्यांना पाहुणचारतो तर त्याचप्रमाणे अप्रतिम चव इथं चाकायला मिळाली, यात कुठलीच शंका नाही. थँक्यू. पुढील कार्यासाठी आमच्या कोपरगावच्या तालुक्याच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि माझ्या वैद्य परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस. थँक्यू. ठीक आहे.